तुम्हाला दाखवतो तर मस्त मध्ये 3 मोहरी. आमच्याकडची 3 मोहरी कशी असते ती तुम्हाला दाखवतो. तर काही लोकांना 3 मोहरी म्हणलं की काय कळत नाही बाबा 3 मोहरी म्हणजे काय नाही का. 3 मोहरी म्हणले की काय लोकांना वाटतं वेगळं काय तरी. 3 मोहरी म्हणजे वेगळं नाही. मलाही पहिल्यांदा वेगळंच वाटत होतं. कशी आहे 3 मोहरी बघा मग. 3 मोहरी कसा आहे विषय टॉपचा. जरा जातोचा पुढं. याला 3 मोहरी म्हणतात. कशी आहे 3 मोहरी दणका विषय आहे. भ्या वाटते ना भयानक. दिवसा भ्या वाटते दिवसा. कसं आहे पाणी. हे आमचं पाहुणं नेमगावचं. कसं आहे पडतेला का दमान दमान पाहुणं आहे ते आमचं. तुम्हाला 3 मोहरी दाखवतो म्हणलं दाखवले 3 मोहरी. चला मग आता 3 मोहरी या पलीकडनं दाखवतो मला 3 मोहरी पलीकडे कशी आहे. आधी पाण्याचा एकदा सीन घेऊ. चला आता पलीकडे जाऊ. कसं वाटतंय मग इथं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भावाला फॉलो करून नक्की जाऊ. कशी आहे मग पलीकडनं 3 मोहरी. अशी दिसती 3 मोहरी. चला आता मग आपण थोडं पुढं जाऊया. काय येईल गडी इथं थांबा. बर बघ काय आहे बरं ती जाळे ती मी म्हणतोय बघळच आहे. काय पूर्ण असं राऊंड घेतला इकडे इकडे दिसला इकडे. तीच की असं कडनं लावलंय असं तिकडे इथं लावलंय. तिथं कोणतर असणार मग काय माहित कोण आहे आता. हे आमच्या भैयासाहेबचं आगमन. दणका विषय आहे ना. भैयासाहेब म्हणजे जरा वेगळाच विषय. भैयासाहेबांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास बघायचं म्हणलं तर कमीत कमी महिनाभर लागेल. हां त्यामुळं भैयासाहेबांचा इतिहास लय मोठा असल्यामुळं भैयाचं लय हुशार. कसं आहे मग आगमन हातात हात दणका विषय असतो. आले आले टॉपचा विषय. तिथनं आलोय खाली तिथनं पंप न्यायचा. काल गावाला नेम औषध मारलं पंपाचं काय घोटाळा झाला. जाळ कोण टाकले ती पांढरी सुपारी. नाही सुपारी ती लांब दिसलं तसं दुसरंच काही त्रास झाला नाही सुपारी दिली. आताच फोन लावला फादरला. फादर म्हणलं या लागला. हा माझा मोबाईल त्यांच्यापाशी. तेच मग मी ओळखलं.
त्याला काय होतं हात करायला नाही असं क्वालिटी विषय टॉपचा. तर भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.